नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. अनिल भाऊ बाबर यांच्या शोक सभेसाठी केंद्रीय मंत्री यांची हजेरी. खानापूर आटपाडी मतदारसंघाचे विद्यमान व पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर यांचे 31/1/2024 रोजी पहाटे निधन झाले होते. त्यांची शोक सभा विटा येथे 4/2/2024 रोजी महात्मा गांधी विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये घेण्यात आली. शोक सभेत राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंतराव पाटील, सांगली जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार नितीन शिंदे व आरपीआयचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, त्याचबरोबर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड. दलित समाजाच्या बद्दल आपुलकी असणारा माणूस. मला 2 वेळेला खासदार म्हणून निवडून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. तो मला 2 वेळेला खासदार करणारा माणूस, जो 10 वर्ष जे होते माझे नेबर, ते आज आपल्यामध्ये राहिले नाही. अनिल बाबर 2 वेळेला मी ज्या वेळेला या ठिकाणी उभा होतो, अत्यंत तळमळीनं गावागावाशी संपर्क साधून रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता उभा आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी उभा आहे आणि त्यामुळं त्याला निवडून आणलंच पाहिजे. आणि मी त्याचा मूळ सांगली जिल्ह्यातला, परंतु पंढरपूर लोकसभा मतदारसंघामध्ये खानापूर आटपाडी जवळ होता. आता तो संजय काकांच्या मतदारसंघामध्ये आहे. सातत्यानं अत्यंत चांगली भूमिका मांडणारे, माझ्यासोबत त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. एवढ्या लवकर जायला नको होते, पण अचानक ते थोडे आजारी पडले आणि त्याच्यामध्ये अनिल बाबर आपल्या सगळ्यांना सोडून गेलेले आहे. ते जरी आपल्याला सोडून गेलेले असले तरी त्यांची आठवणी मात्र आपल्या मनामध्ये कायम राहणार आहे. अशा बातम्या पाहण्यासाठी आय न्यूज 28 मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल.